इयत्ता 10वीच्या मराठी माध्यमाच्या गणित भाग 2 या विषयाच्या संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 मधील 8वं गणित आहे. 8वं संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 त्यातील 8वं गणित आहे. पान नंबर आहे 45. पाहते. तर या गणितामध्ये त्यांनी काही माहिती दिली नाही, सगळी माहिती आकृतीमध्ये आहे. ते पहा कसं, ही ए आहे, ए ही सुद्धा ए, ही सुद्धा ए आहे. आता आपण काय करायचं, पहिल्यांदा त्यांनी आपल्याला हा जो मध्ये त्रिकोण दिला आहे पी क्यू आर, त्याच्या तिन्ही बाजू आहेत. म्हणजे हा काय झाला, समभुज त्रिकोण झाला. काय झाला, समभुज त्रिकोण. मग आपण लिहायचं मापन, त्रिकोण पी क्यू आर हा समभुज त्रिकोण आहे. समभुज त्रिकोण आहे. पहा, त्रिकोण पी क्यू हा काय आहे, समभुज त्रिकोण आहे. ते म्हणले पी क्यू बरोबर क्यू आर बरोबर पी आर बरोबर ए आणि पी एस लंब क्यू आर आहे. म्हणून एम कोण पी एस एन बरोबर 90° होणार. पी एस एन म्हणा, पी एस आर म्हणा, सगळे किती होणार आहेत, 90° होणार आहेत. आता पहा, आपल्याला कोणती किंमत काढायची आहे, पी एम बरोबर पी एन हे सेमच असणार आहे. कारण का, तर ह्या दोन बाजू सेम आहेत. म्हणजे हा समद्विभुज त्रिकोण होणार आहे. कोणता होणार आहे, हा समद्विभुज त्रिकोण. त्यामुळे पी एम आणि पी एन या समान लांबीच्या आहेत. पहा, आपण काय करू, एक एक काटकोन त्रिकोण घेऊ. हा घेऊ पहिला काटकोन त्रिकोण पी एस एन घेऊ. त्रिकोण पी एस एन बघा, काटकोन त्रिकोण पी एस एन याच्यामध्ये पहा. आता आधी आपण हा अंश घेऊ, किती ते काढू. त्रिकोण पी क्यू आर हा समभुज त्रिकोण आहे. कसला आहे, समभुज त्रिकोण आहे. पहा आता नीट येते. म्हणून रेख पी एस लंब बाजू क्यू आर आहे. त्याचा काय परिणाम होणार आहे, त्रिकोण पी एस आर मध्ये एम कोण आर बरोबर 60° होणार. कारण तो समभुज त्रिकोण आहे. पहा, त्रिकोण पी एस हा समभुज त्रिकोण, हा लंब आहे, 90° आहे. म्हणून आपण असं म्हणू शकतो, त्रिकोण पी एस आर मध्ये 30°, 60°, 90° प्रमेयानुसार 60° समोरची बाजू कर्णाच्या वर्गमुळात 3/2 असते. म्हणजे पी एस बरोबर वर्गमुळात 3/2 पी आर. पी एस किती होणार आहे, वर्गमुळात 3/2 पी आर होणार. म्हणजेच पी एस ची किंमत किती आली, वर्गमुळात 3/2 पी आर म्हणजे ए आली. पी एस ची किंमत काय आली, वर्गमुळात 3/2 ए आली. पी एस सापडला. आणि एस आर किती होणार आहे पहा बरे, एस आर निम्मा होणार. का 30° समोरची बाजू, एस आर किती होणार आहे, 1/2 पी आर म्हणजेच 1/2 ए होणार. पहा, आपल्याला एस आर पण सापडला, एस आर सापडला, पी एस सापडला. आता आपल्याला ए माहिती आहे ना. मग आता ही संपूर्ण बाजू किती होणार, एस एन किती होणार, ए अधिक 1/2 ए आणि 1/2 ए हा पूर्ण ए आणि हा अर्धा ए म्हणजे 1.5 ए होणार. मग 3/2 ए होणार. हा 1 आणि 1 3/2 आलं. हा 1 ए आणि हा हाफ ए म्हणजे 1 अधिक 1/2. उत्तर काय तर बे के बे अधिक 1/2. उत्तराला 3/2 आलं. एस एन ची किंमत काय आली, 3/2 ए. पी एस ची किंमत किती आहे बघा बरे, पी एस वर्गमुळात 3/2 ए. आता लिहायचं मग, काटकोन त्रिकोण
काटकोन त्रिकोण PSN मध्ये पायथागोरसच्या सिद्धांतानुसार काटकोन त्रिकोण PSN मध्ये पायथागोरसच्या सिद्धांतानुसार PN चा वर्ग बरोबर, बघा हा कर्ण आहे तो PN एका साईडला घ्यायचा, PN चा वर्ग बरोबर PS चा वर्ग अधिक SN चा वर्ग. पहा PN चा वर्ग बरोबर PS वर्ग अधिक SN वर्ग. तर किमती भरायच्या. PN चा वर्ग बरोबर PS किती बघा रे, PS वर्गमूळ 3/2 3/2 कंस वर्ग. SN 3/2 फक्त 3/2 त्याचा वर्ग. पहा नीट. PS किती आहे, वर्गमूळ 3/2 आणि हा कोण आहे 3/2 त्याचा वर्ग आहे. मग आपण इकडे मांडू म्हणून PN चा वर्ग बरोबर वर्गमूळ 3 चा वर्ग 3, 2 चा वर्ग 4. बघा वर्गमूळ 3 चा वर्ग आहे ना 3 असतो फक्त. मग उत्तर आलं 3/4 A चा वर्ग अधिक 3 चा वर्ग 9, 9/4 9/4 A वर्ग. म्हणून PN चा वर्ग छेद समान आहे. बघा छेद समान आहे. 9 3 12, 12/4 मग 3. उत्तर आलं 3 A चा वर्ग. पाहते कसं 3/4 अधिक 9/4 छेद समान आहे. 9 3 12, 12/4 म्हणजे 3 आलं. छेद समान आहे. 9 3 12, 12/4 म्हणजे 3 आलं. 3 A चा वर्ग आला. म्हणून वर्गमुळे घेऊन उत्तर आलं PN बरोबर वर्गमूळ 3/A. PN ची किंमत काय आली, वर्गमूळ 3/A. आणि PN काय PM काय दोघं कसे आहेत, सारखेच आहेत. मलाच वरील प्रमाणेच PM बरोबर वर्गमूळ 3/A सिद्ध होते. म्हणजे आपण इकडे साईड घेतली असती ते झालं असतं PM चा वर्ग बरोबर PS वर्ग अधिक MS चा वर्ग. हा A हा अर्धा आहे. 3/2 तीच माप आहे तिकडं तिकडं. त्यामुळे दोघं त्रिकोण सेमच आहेत. म्हणजे हा त्रिकोण आणि हा त्रिकोण एकरूप आहे. जेवढी PM आहे तेवढीच PN आहे. म्हणून शेवट उत्तर द्यायचं PM बरोबर PN बरोबर वर्गमूळ 3/A हे सिद्ध झालं.